समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतोय आणि एकाच गाडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका गाडीमधून गेले, तर अजित पवार मात्र दुसऱ्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे। तर फडणवीसांच्या गाडीचं स्टीअरिंग मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या हातात होतं। खरं तर हा दोघांचा एक ड्रीम प्रोजेक्ट जो आता पूर्णत्वास गेलेला आहे। समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होते। यामध्ये जगातला सगळ्यात मोठा बोगदा जो आहे तो आकर्षणाचा केंद्र आहे। 6 ते 7 तासामध्ये आता हा संपूर्ण प्रवास हा करता येणार आहे। त्यामुळे समृद्धी महामार्ग इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा हा असणार आहे। या मार्गावर देशातील सगळ्यात मोठा म्हणजे 11 किलोमीटरचा बोगदा देखील तयार करण्यात आलेला आहे। वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात उंच खांबावर असलेला पूल हे देखील या सगळ्या मार्गाचं वैशिष्ट्य असणार आहे। हा जो 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा आहे, या टप्प्यामध्येच हे 2 उंच पूल आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा बोगदा असणार आहे। हा शेवटचा टप्पा हा समृद्धी महामार्गासाठी अत्यंत चॅलेंजिंग असा आव्हानात्मक असा हा टप्पा होता, जो टप्पा आता पूर्ण करण्यात आलेला आहे। याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते होते। महाराष्ट्रामधील आणि जगातीलच सर्वात लांब आणि देशातील सगळ्यात रुंद असा बोगद्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। मुंबई ते नागपूर असा हा 7 ते 8 तासांचा प्रवास या ठिकाणी करता येणार आहे। शेवटचा टप्पा सुद्धा आज वाहनांसाठी खुला होतोय। समृद्धी महामार्गामुळे वेगवान प्रवास हे स्वप्न साकार झालेलं आहे। नागपूर ते मुंबई असे 8 तासांमध्ये हा प्रवास होऊ शकणार आहे। आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला झाला होता आणि आज 76 किलोमीटरचा मार्ग म्हणजे शेवटचा टप्पा आज पूर्ण होतोय। या महामार्गाचं लोकार्पण घोटीमधल्या दत्त मंदिराजवळच्या शेलार इथे या ठिकाणी होत आहे आणि तिथे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहोचतायत।